नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा दिसणार नाही पुढे आमचं जे बाबासाहेबांचं आजचा जो संविधानाचा त्यांचा जो आताचा नियम आहे जो आम्ही इथून पुढं ही अशा समस्या की ही नामलगाव फाटा आहे त्याच्यामध्ये की त्यांचं आम्ही वंदन करून की त्यांचं की आम्ही ते इथं हे बसवलेले आहेत आणि त्यांचं वंदन करून आम्ही हे अभिवादन करतोय आणि इथं नामलगाव फाट्यावर इथं झोपडपट्टी सगळी सिद्ध केलेली आहे आणि सिद्ध म्हणजे बसवली आहे आम्ही इथं राहतोयच आहे तर इथं आता इथून पुढं की आम्ही भीमा कोरेगावच आम्ही इथं समजूया आणि आमचे भीमा कोरेगाव बाबासाहेब येऊन बसले अण्णाभाऊ साठे या पद्धतीत आमचं इथून पुढच्या वाटचालीला की आम्ही वंदन सकाळी संध्याकाळी करून की आम्ही आमचं काम आम्ही बाबासाहेबांच्या पाठीमागं आहे। जय भीम जय लोक। सर्वांना जय भीम जय शिवराय। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार निर्वाण दिन निमित्त सर्व बांधव मुंबई दादर कोरेगावला लाखोच्या संख्येने जातात, परंतु सर्वसामान्य गोरगरीब बीडकरांना ते भाग्य प्राप्त होत नाही। या दृष्टिकोनातून श्री गोरख दशरथ थोरात यांनी नामलगाव फाटा या ठिकाणी जी सर्वसामान्य गोरगरिबांची लोकवस्ती या ठिकाणी वसवलेली आहे, ही जी वसाहत आहे तर ही अधिकृत आहे। अनेक वेळा यासाठी पाठपुरावे करण्यात आलेले आहेत, परंतु शासन दरबारातून याचा आणखीन आदेश येणं बाकी आहे। परंतु निश्चितच ही कायद्याची लढाई गोरख थोरात साहेबांच्या माध्यमातून की आम्ही यशस्वी करणार आहोत आणि हा आज बाबासाहेबांच्या महापरिवार दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सर्वसामान्य गोरगरिबांना या ठिकाणी मुंबईला दादरला जाण्याची गरज पडणार नाही किंवा नागपूरला दीक्षाभूमीला जाण्याची गरज पडणार नाही। तर असं भाग्याचं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य थोरात साहेबांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। सो खर्चातून बाबासाहेबांचा आणि अण्णाभाऊंचा या ठिकाणी भव्य असा पुतळा जो आहे तर तो या ठिकाणी बसवलेला आहे आणि हे अत्यंत आनंदाचं उत्साहाचं आणि सौंदर्याचं देखणं स्वरूप या ठिकाणी या वसाहतीला प्राप्त करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच मी थोरात साहेबांना या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, तो धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आजचा हा महापरिवार निर्वाण दिन हा पहिला या ठिकाणी महापरिवार निर्वाण दिन होतोय आणि म्हणून की ज्या पद्धतीने दादरला महापरिवार निर्वाण दिन होतोय त्याच पद्धतीने या ठिकाणी बीडमधील नामलगाव फाट्यावरती ही झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीवरती हा या ठिकाणी साजरा होतोय आणि आम्ही सर्वांनी या दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि बाबासाहेबांच्या कार्याचं या ठिकाणी स्मरण केलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही पण समाज घटकासाठी दीनदलितासाठी 18 पगड जातीसाठी आम्ही या ठिकाणी थोरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा जो आहे तर तो खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर
हा लढा जो आहे तर तो उभारणार आहे आणि निश्चितच या कार्यासाठी आम्ही यश संपादन करणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.